बोंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची ईडीनं 8 तास चौकशी केली आणि चौकशी आटोपल्यानंतर त्यांनी खरातवरून होणारे आरोप आणि गुवाहाटी दौरा यावरच्या आरोपांना उत्तर दिलंय। बोंधू खरातच्या आर्थिक व्यवहारांशी आपला काहीही संबंध नसल्याचा पुनरुच्चार रुपाली चाकणकरांनी केलाय। ईडीकडून चाकणकरांची तब्बल 8 तास चौकशी झाली। खरातसोबत त्यांचे आर्थिक संबंध आहेत का, चाकणकर खरात यांनी भागीदारीमध्ये काही मालमत्ता घेतल्या आहेत का, अशा अनुषंगाने ईडीनं चाकणकरांची चौकशी केली। मात्र चाकणकरांनी सारे आरोप फेटाळून लावले। खरात आणि चाकणकर कुटुंबानं आर्थिक संबंधातून कोट्यवधींच्या जमीन खरेदी केल्याचा आरोप केला जातोय। समता पतसंस्थेमध्ये जे प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाची जी खाती खोलली गेली ती बनावट खाती होती। त्यामध्ये ही दोघं कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती। त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खरातशी संबंधित नाही। दरम्यान गुवाहाटीमध्ये खरातसोबत चाकणकर कुटुंब गेलं होतं का, या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं। आम्ही गुवाहाटीचा प्रवास खरातसोबत केला नाही। खरात, त्यांचं कुटुंब आणि काही ट्रस्टींसोबत गुवाहाटीला आधीच गेला होता, त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो, असं उत्तर चाकणकरांनी दिलंय। गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिली सोबत, खरातची फॅमिली आहे। दुसरी गोष्ट, आम्ही खरात सोबत प्रवास केलेला नाही। खरात त्याच्या फॅमिली बरोबर अनेक ट्रस्टी मेंबर बरोबर दर्शनासाठी तिथे पोहोचल्यानंतर यापूर्वी माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।